बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। रेवती, बेदम मार खाल्लाय गो रुद्रने. खाऊ दे. काय गरज होती त्याला त्या युजलेस गौरीच्या पुढे पुढे करायची? आता अक्कल आली असे. नको तिथे मागे मागे करत असतो. आता किंमत मोजावी लागली ना मार खाऊन. जाऊ दे, गौरीचा चॅप्टर संपला एकदाच. एव्हा ना त्या पाटलाच्या घरचं मापे ओलांडलं असेल ते. घ्या, म्हणजे तुला काहीच माहित नाही. म्हणजे मी एक पाऊल पुढे तर तुझ्या आधी बातमी मला कळली. कसली बातमी? गौरीच्या लग्नाची ना. झालं ना गौरीचं लग्न? अगं रेवती, जरा वेळेवर माहिती घेत जा ना. काय झालंय लवकर सांग. अगं त्याने बेदम मार खाल्ला हे खरंय, पण त्याच्या दुप्पट्ट्याने ते गुंडांना चोपलंय. त्या पाटलाशी गौरीचं लग्न होऊ दिलं नाही काही त्याने. त्याआधीच तो तिथे पोचलाय. काय? हो, तुझा डाव परत फसला. रेवती, तू आहे ना एकदा गुरुजींकडे जाच आणि शांती करून घे तुझी. काहीच तुझ्या मनासारखं घडत नाहीये. का लागलाय हा त्या गौरीच्या मागे? काय तिच्यात? काय त्या भिक्कारडीने ना याच्यावर भुरळ घातली काय माहिती. मी सोडणारच नाही त्या गौरीला. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं आणि फार हालचाल करू देऊ नका असंही सांगितलं. हे तो ऐकणार आहे का? मला कळत नाही त्याने एकट्याने गुंडांसोबत मारामारी करायची काय गरज होती? ऍटलीस्ट पोलिसांना तरी घेऊन जायचं ना सोबत. त्यांना काय माहिती ना मी इथे असं सगळं असेल म्हणून. नका काळजी करू. डॉक्टर काका आले होते ना, त्यांनी दिली आहेत औषधं. रुद्र सरांना काहीच नाही होणार. बाप्पा, तुला कधी कोणी मारलंय का रे? तुला कधी काही लागलंय का? मला माहितीये तुला कधीच लागत नाही. दादू म्हणाला की पार्टनर देवासारखा धावून आला, म्हणजे तुझ्यासारखा का? पण मग त्याला काय एवढं लागलं? तुला लागत नाही ना? मग तू त्याला पूर्ण ताकद द्यायची विसरलास का? म्हणूनच त्याला लागलंय. त्याला बरं करशील ना? बाप्पा, त्याला थोडीशी ताकद पाठवशील का प्लीज? हो बाप्पा, पाहिजे तर आमच्या सगळ्यांची ताकद काढून घे आणि रुद्र सरांना दे. आमचं ऐकशील ना रे बाप्पा? देवा, या मुलांच्या हाकेला धावून ये रे. पप्पा नक्की ऐकेल तुझं. त्याला काय काम धंदा नाहीत का दुसरं? या गाव कार्टीचं ऐकायला उगाच गळ काढायला लागले. रुद्र सर जित्ता आहे, अजून मेला नाही. बस. एक शब्द जरी बोलत ना पुढे तर याद राखा, या आश्रमातून रुद्र सर कधीच कुठेच जाणार नाही. इथून जर कोणी जाणार असेल ना तर त्यात तुम्ही जाणार आहात. तुम्हाला या आश्रमात जागा नाही. सोड मला, सोड सोड. सोड मला, सोड.
आता तुम्हीच हा आश्रम कायमचा सोडायचा. इथे राहून तुम्ही मुलांच्या विरोधात गेलात, माझ्या विरोधात गेलात, रुद्र सरांच्या विरोधात गेलात. आम्ही काय वाईट केलं होतं तुमचं? काय बिघडवलं होतं? रुद्र सरांना तुम्ही माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न केलात का? आणि ते कधीच शक्य नाहीये. रुद्र सरांना माझ्यापासून कुणीच दूर करू शकत नाही, कधीच नाही. आमचं जीवापाड प्रेम आहे एकमेकांवर. तुम्हाला काय करणार प्रेम? सतत इतरांच्या वाईटाचा विचार करणाऱ्या माणसाला प्रेमाचा अर्थ तरी कुठे माहिती असतो? तुम्हाला काय वाटलं त्या माणसाची साथ देऊन तुम्ही आमच्या प्रेमाचा शेवट कराल? आमचं प्रेम इतकं कमकुवत नाहीये. आमच्या प्रेमाची ताकद खूप मोठी आहे. रुद्र सरांच्या जीवापाड प्रेमामुळे तुमच्या या घाणेरड्या प्रयत्नांना यश नाही आलं आणि ते कधीच येणार नाही. माझ्या रुद्र सरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला वाचवलं, हे लग्न थांबवलं. त्यांना झालेला त्रास मला सहन होत नाहीये. तुमच्या स्वार्थाची किंमत माझ्या रुद्र सरांना मोजावी लागलीये. तुम्ही माझ्याशी जे वागलात ना, त्यासाठी एक वेळ तुम्हाला मी माफ केलं असतं, पण तुम्ही माझ्या रुद्र सरांच्या जीवाशी खेळला आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यांचं खूप प्रेम आहे हो माझ्यावर, विट्टीवर, इथल्या मुलांवर, या आश्रमावर. आणि या आश्रमात फक्त इतरांवर प्रेम करणाऱ्याला जागा आहे. तुमच्यासारख्या मनात द्वेष भरलेल्या माणसांना या आश्रमात जागा नाही. निघा इथून. ए, तू कोण आहेस मला निघ म्हणणारी? तुझ्या आधीपासून आहे मी इथं. मला घालवणं सोपं नाही. आधीपासून इथे असाल, पण तुम्हाला थांबवायला एकही व्यक्ती पुढे येत नाहीये का? कारण आजपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला. इथल्या एकाही मुलाच्या मनात स्वतःची जागा नाही तयार करू शकलात तुम्ही. इथे कोणालाही तुमची गरज नाहीये. चालत्या वा. आणि नाही गेले तर काय करशील? नाही, तुम्ही काय करा, तुम्ही थांबाच. तुम्ही अजिबात जाऊ नका इथून. त्या पाटलाला मदत केली ना, साथ दिली ना त्याला, खूप मोठी चुकी केली तुम्ही. तुम्ही ना थांबा, इथेच थांबा, तुम्ही जाऊ नका. आता पोलीस येतील आणि तेच तुम्हाला पकडून घेऊन जातील जेलमध्ये. हा, काही गरज नाही, चालले मी. गौरी, तुला असं सुखरूप बघून खूप बरं वाटलं. गौरी, कशी आहेस तू? बरं झालं तुला काही झालं नाही. मला एक सांग, रुद्र कुठे आहे? हातात ते. तू कुठे निघालीस? तुमच्या सुनेने हाकललं मला. मला कुठं माहित होतं त्या पाटलावर तुमचा पोरगा भारी पडल आणि त्याचा सगळा डाव फसल. एकट्यानेच मारलं सगळ्यांना. मी इथं थांबले तर मला पण टाकतील जेलमध्ये. उगाच तुमच्या नादी लागले. या गौरी आणि रुद्रमुळे नको त्या लोकांचं ऐकावं लागतंय मला. आता काहीतरी मोठं करायला हवं, जे सावरणं यांच्या आवाक्याच्या बाहेरचं असेल. रुद्र, अरे काय अवस्था करून घेतलीस तू ही? निदान एक तरी फोन करायचंस.
मदत घ्यायचीस. हे नशीब हे एवढ्यावरच निभावलं, नाही तर भाऊजी खूप लागलंय का हो? हो. हे सगळं त्यांनी माझ्यासाठी माझ्यामुळे त्यांना हे सगळं गौरी, अगं असं काय बोलतेस तू? हे बघ, प्लीज असा विचार नको करूस. होईल सगळं नीट. चांगलाच मार खाल्लाय. रुद्र, काय अवस्था झाली आहे रुद्र? किती लागलंय माझ्या लेकराला. ए रुद्र, अगं रेवती आंटी, याच्या दुप्पट मारलाय गुंडांना याने. एकेका गुंडाला लोळवून गौरीला वाचवलंय. हे काम आहे त्याचं? रस्त्यावर मारामाऱ्या करणारा मुलगा आहे का तो? कौतुक कसलं करतोयस? अवस्था बघतोयस त्याची? किती लागलंय त्याला? माझ्या मनाला किती वेदना होत आहेत कळतंय का रोहित तुला? तुला काय कळणार आहे आईचं मन? पण गौरी, तुला तरी समजत असेलच ना, मला एकच मुलगा आहे. ह्याचं हे असं आयुष्य नकोय मला. आज जर रुद्रला काही झालं असतं तर कुणासाठी जगायचं होतं मी? बोल ना. त्याच्याशिवाय कोण आहे ग मला दुसरं? हा, चल, मला बोलायचंय तुझ्याशी. आई आहेस ना तू? बिट्टीने तुझ्या पोटी जन्म नाही घेतला तरी जीव तुटतो ना तुझा तिच्यासाठी. अगं तिला साधं खर्चटलं तरी कासावीस होतेस तू. माझ्या मुलाची अवस्था पाहिली? तुझ्यामुळे मरणाच्या दारात जाऊन आलाय तू. तू आश्रमात एवढ्या मुलांना सांभाळतेस तरी एका आईच्या वेदना काय असतील हे जर का तुला कळत नसेल तर काय बोलू मी? आईच्या वेदना काय असतात हे जर तुला कळलं असतं ना तर माझ्या मुलाला असं वेठीस धरलं नसतंस तू. मी माझ्या नवऱ्याला गमावलं. आता माझा जगण्याचा आधार फक्त माझा रुद्र आहे. त्याला हिरावून घ्यायचंय का ग तुला? त्याला नाहीये ग माझ्या प्रेमाची किंमत, पण मी आई आहे ना ग त्याची. माझा प्रत्येक श्वास माझ्या मुलासाठी आहे.
त्यांनी साधं नॉर्मल आयुष्य जगावं एवढीच इच्छा आहे माझी, बस इतकीच. एक मिनिट रेवती, तू हे सगळं गौरीला का सांगतेस? कारण हिच्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्यात रोज एकामागून एक संकट येते. ही आयुष्यात आल्यापासून त्याच्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाहीये. सतत प्रॉब्लेम्स येतात, सतत काही ना काही संकट. तरी ही बाई पिच्छा सोडत नाहीये त्याच्या मागेच लागलीये. तुम्ही विसरला असाल भाऊजी, पण मी नाही विसरले. हिच्या खोटेपणामुळे आपल्या घरात एक गुंड घुसला होता. तेव्हा रुद्रला किती त्रास झाला होता याची कल्पना आहे ना तुम्हाला? का विसरलात तुम्ही? त्याची अवस्था आठवत नाहीये का तुम्हाला? निघून गेली होती ही. वेड लागला होता हिच्यामुळे माझ्या मुलाला. विसरलात का तुम्ही भाऊजी? नाही बोला ना. हिच्या मागे मागे फिरत होता तो, पण बाईसाहेब आपल्या गुरमीत. माफ नाही केलं हिने त्याला. म्हणजे बघा ना भाऊजी, ही खोटं बोलून आपल्या घरात घुसली, हिच्यामुळे सतत वाईट घडत आलं, हिच्यामुळे तो गुंड घरात घुसला, माझ्या मुलाला वेड लागला, माझा मुलगा हिच्या मागे मागे फिरला, तरी हिने माफ नाही केलं. आणि हिने आजवर काय केलंय माझ्या मुलासाठी? आज काय अवस्था झाली माझ्या मुलाची? स्वतःचा जीव धोक्यात घातला त्याने हिच्यासाठी. प्रेम प्रेम म्हणत जीवावर बेतलं त्याच्या. माझ्या मुलाला काही झालं ना गौरी, तू जबाबदार असशील ना त्याला. रेवती मॅडम, खरंच मला माफ करा. मला मान्य आहे, माझ्यामुळे रुद्र सरांना खूप त्रास सहन करावा लागलाय. अगं रुद्र प्रेम करतो गौरीवर. हो का? मग हिच्या प्रेमामुळे माझ्या मुलाचा जीव गेला तरी आपण काहीच बोलायचं नाही हिला? अरे पण ह्या सगळ्यामध्ये हिची काय चूक आहे? खरंच नाहीये. नाही, तुम्हाला चूक वाटणारच नाही. हिने विचारावं स्वतःला, हिची चूक आहे की नाही. माझ्या बोलण्या न बोलण्याने काय फरक पडणार आहे म्हणा हिला? हिला जर फरक पडला असता ना, आज रुद्रवर ही वेळच येऊ दिली नसते हिने. या आंधळ्या प्रेमाने रुद्रच्या जीवाशी खेळते ही. हिच्यामुळे खरंच एक दिवस जीव जाईल माझ्या मुलाचा. चालेल. गौरीजींशिवाय जगण्यापेक्षा जीव गेला तरी मंजूर आहे मला. गौरीजींशिवाय केव्हाच संपलो होतो मी, पण रुद्र सर, अहो तुम्ही का आलात? आधीच माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झालाय, का स्वतःला त्रास करून घेताय?
माझ्यामुळे तुम्हाला काही झालं असतं तर मी गौरीजी तुमच्यामुळेच तर सगळं झालंय. काय झालंय माहिती? हा श्वास अजूनही चालू आहे, हे हृदय अजूनही धडधडतंय, आयुष्यावर पुन्हा प्रेम करावं असं वाटतंय. आणि हे फक्त तुमच्यामुळे झालंय गौरीजी. रोजचा प्रत्येक दिवस मला हवा हवासा वाटतो, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. माझ्या प्रत्येक श्वासावर गौरीजींचा अधिकार आहे मिसेस पैठणकर. ह्या नसतील तर मीही नसेन, काहीच नसेल. आणि तुम्ही कसली काळजी करताय माझ्या जीवाची? गौरीजी नसतील तर माझं आयुष्यच नसेल. आणि हे तुम्हाला चालणार आहे का मिसेस पैठणकर? आणि आता माझं असं काहीच नाहीये, जे काय सगळं गौरीजींचं आहे. माझा श्वास आहेत गौरीजी, आणि ह्या नसतील तर हा श्वास कायमचा बंद पडेल.